नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अदानी समूहाचे सर्वेसर्वा आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे मोठ्या अडचणीत सापडलेत. अदानी आणि इतर 7 जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला गेला असून या प्रकरणाची अमेरिकन कोर्टात सुनावणी झाली. अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. या प्रकरणात नाव आल्यानंतर अदानी समूहाने अमेरिकेतील 600 दशलक्ष डॉलर्स किमतीचे रोखे रद्द केले. अभियोजकांनी बुधवारी आरोपांची घोषणा केली. सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप यावेळी त्यांच्यावर करण्यात आला असून याआधी अदानींनी बुधवारी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती. मात्र आता ते अडचणीत सापडलेत. तरुण भारत पुरस्कृत आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव तसेच कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित घरकुल प्रदर्शन 2024 चे आज गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगावच्या सीपीएड मैदानावर प्रमुख पाहुणे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश शुगरचे चेअरमन आणि सीईओ पीडी हिरेमठ, अल्ट्राटेक सिमेंट नॉर्थ कर्नाटका आणि गोव्याचे रिजनल हेड विजयकुमार बी, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर, संपादक विजय पाटील, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष रोटेरियन विजयकुमार बाळीकाई, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर रमेश जीटी तसेच घरकुल प्रदर्शन इव्हेंटचे चेअरमन रोटेरियन महेश अनगोळकर, इंजिनियर महेश आरबोळे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवर, तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानींसाठी गुरुवारचा दिवस अत्यंत वाईट ठरलाय. अमेरिकन कोर्टाने लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तोंडघशी आपटलेत. अनेक शेअर्स लोअर सर्किटपर्यंत ठसलेले असून या घसरणीमुळे अदानी आणि गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. विशेष म्हणजे हिडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. बेळगाव श्री महिला सोसायटीला उत्कृष्ट महिला सोसायटी म्हणून गौरवण्यात आलंय. जेएनएमसीच्या सभागृहामध्ये बुधवारी झालेल्या 71व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या सांगता समारंभात श्री महिला सोसायटीतर्फे चेअरपर्सन प्रतिभा दडकर यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, ट्रॉफी व फळ करंडी देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी व्हाईस चेअरपर्सन सुनीता हणमशेठ, संचालक माधुरी काटकर, जागृती श्रेयकर, नीला धोंड, अंजली दैवज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी सहकार मंत्री के राजण्णा, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, आमदार राजू सेठ, राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगिमठ आदी उपस्थित होते. यावेळी हे श्रेय माझे एकटीचे नसून सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी, पिग्मी कलेक्टर यांचे आहे अशा भावना सत्कारमूर्ती प्रतिभा दडकर यांनी व्यक्त केल्या. यापुढेही अधिकाधिक चांगली सेवा देण्याचे त्यांनी सांगितले. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर गावामध्ये घडली असून पतीच्या हत्येचं कारण म्हणजे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. निंगाप्पा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीसह तिचा प्रियकर तसेच एका आरोपीला नेसर्गी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At CPED Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024. कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील 7 ठिकाणी एकाच वेळी अचानक छापा टाकला. बेंगळूर, मंगळूर, मंड्यासह सदर 7 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेत.
बेंगळुरूमध्ये खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी MC कृष्णवेणी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला असून कृष्णवेणी यांची मंगळूर येथे बदली झाल्यानं तेथेही छापा टाकण्यात आलाय. बेंगळुरू शहर नियोजन आणि दिग्दर्शक थिप्पेस्वामी, उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी SP मोहन यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला असून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. लोकायुक्तांनी कावेरी पाटबंधारे महामंडळाचे MD महेश आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. श्री चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी श्री संस्थान शांताश्रम मठ शाखा काशी तथा हळदीपूर गोवावे शहापूर बेळगाव येथील परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींच्या आज्ञेनुसार समीर सुरेंद्र उर्फ बापूसाहेब अनगोळकर यांची बेळगाव शाखा मठाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी बेळगाव शाखेच्या सभागृहात समीर अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैश्यवाणी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील महत्वाचा चौक असणाऱ्या गोगटे सर्कल येथे रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य निर्माण झालेलं असतं. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अशी परिस्थिती असली तरी प्रशासनाकडून या चौकात उजेड पाडण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे रात्रीच्या वेळी या चौकातून सुरक्षितपणे अन्य मार्गावर जाण्यासाठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सदर गोगटे चौकामध्ये उड्डाण पूल, काँग्रेस रोड, रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग तसेच खानापूर रोड असे अनेक मार्ग एकत्रित मिळतात. यामुळे या चौकात नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी एका बाजूला हाय मास्ट दिवा उभारण्यात आला असला तरी बऱ्याचदा यातील दिवे बंद असतात. अनेकदा सदर हाय मास्ट सुरू असला तरीही त्याचा प्रकाश चौकातील काही भागापुरता मर्यादित असतो. यामुळे अन्य भागात अंधार दाटून आलेला असतो. यासाठी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन येथील अंधाराची समस्या दूर करावी अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकांकडून होत आहे. कोटलगी अथणी रस्त्यावर यलहाडगी गावाजवळ टिप्परने मोटरसायकलला जोराची धडक दिल्यानं मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल खांडेकर वय 38 राहणार रामतीर्थ असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. टिप्पर मुरुम भरून यलहाडगी गावाकडे येत असताना टिप्पर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रामतीर्थकडे जाणाऱ्या मोटारसायकलीला जोराची धडक बसली. यामध्ये विठ्ठल खांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत ऐगळी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. तामिळनाडू येथे न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर भल्या पहाटे जीवघेणा हल्ला झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. यावेळी न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली. तसेच उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष SS किवडसण्णवर यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्पर्श हा विशेष कार्यक्रम मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शरकत सभागृहामध्ये बुधवार दिनांक 20 रोजी झाला. यामध्ये संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. निवृत्त वेतनासाठी नोंदणी करणे, निवृत्ती वेतनातील फरक यासारख्या तक्रारी जाणून घेण्यासाठी विशेष कक्ष यावेळी स्थापन करण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कर्नल C रामनाथकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्श अंतर्गत कोणत्याही तक्रारी असल्यास त्या दूर करण्यासाठी आपण मदत करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. खडकलाट कोथळी मार्गापासून ते अप्पण्णावर मठापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या मार्गावर अप्पण्णावर मठाकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे रस्ता करण्याची मागणी भाविक आणि ग्रामस्थांमधून होत आहे. या मार्गावरून आडी अप्पण्णावर मठाचे मठाधीश शिवबसव महास्वामीजी यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी सदर रस्त्यासाठी खासदार प्रियंका जारकीहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांनी लक्ष देऊन
ताबडतोब रस्ता करावा अशी मागणी भाविक, भक्त आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती मंदिरात नेहमीच देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे स्थानिक भाविकांनाही भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 20 ते 30 तास इतका वेळ द्यावा लागतो. मात्र आता अवघ्या काही तासातच स्थानिक भाविकांना देवाचं दर्शन लवकर मिळवून देण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने निर्णय घेतलाय. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार स्थानिक भाविकांना अवघ्या 2 तासात व्यंकटेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. न्यायालयातील व न्यायालयाबाहेरील खटले निकाली काढण्यासाठी लोक अदालत सुरू आहे. या लोक अदालतीतून पक्षकारांनी प्रलंबित आणि न्यायालयात येण्यापूर्वीचीही खटले नोंद करून तडजोडीने सोडवून घ्यावीत. त्यासाठी 14 डिसेंबर रोजी चिकोडीत लोक अदालत आयोजित केली असल्याचे 7व्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कावेरी यांनी सांगितले. लोक अदालत बैठकीत त्या बोलत होत्या. न्यायाधीश कावेरी पुढे म्हणाल्या की लोक अदालतीमधून खटले मार्गी लावण्याची संधी आहे. यामध्ये कोणीही जिंकलो अथवा पराभूत झालो असे होत नाही. समझोत्याने यातून मार्ग काढला जातो. त्यामुळे पक्षकारांचाही वेळ आणि पैसा यांची बचत होते. न्यायालयामध्ये तडजोड करण्यासाठी दोन्ही पक्षांना योग्य मार्गदर्शन केलं जाईल. न्यायालयात नोंद नसलेली प्रकरणेही मध्यस्थीने सोडवण्याची संधी दिली जाईल. प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास कोर्टाला भरलेले कोर्ट फी पूर्ण परत केले जाईल. भारतात कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातील राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप आहे. तो या प्रकरणातील भारताला हवा आहे. त्याला काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याला सध्या त्या देशातील लोवा या प्रांतातील एका कारागृहात ठेवण्यात आलंय अशी माहिती देण्यात आली आहे. नोकियाने भारती एअरटेल सोबत अब्जावधीचा विस्तार करार केलाय. या करारांतर्गत नोकिया अनेक वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय शहरांमध्ये त्यांची 4G आणि 5G उपकरणे बसवणार आहेत. यासाठी भारती एअरटेलने बुधवारी या कराराची घोषणा केली आहे. भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि MD गोपाल विठ्ठल म्हणाले की हा करार एअरटेलसाठी कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या सेवेमध्ये सुधारणा करेल. नोकियासोबतची ही धोरणात्मक भागीदारी आमच्या नेटवर्क विस्तारासाठी अधिक बळ देणारी ठरेल. याशिवाय ते ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव देण्यासाठी सज्ज असेल. असे नेटवर्क प्रदान करेल जे पर्यावरणास अनुकूल असेल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.